प्रभाग 11 मधून आपली उमेदवारी का आणि कशासाठी काय सांगाल? मुख्यत्वे प्रभाग क्रमांक 11मधून माझी उमेदवारी ही जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांना प्रत्यक्षात नेहमी उपलब्ध असण्यासाठी आणि त्यांचे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी. आपण जर पाहिलं तर प्रभाग 11 मध्ये सर्वात मोठ्या समस्या कोणत्या आहेत? काय जाणवतात तुम्हाला? आता तुम्ही प्रचारासाठी फिरताय, काय समस्या जाणवतात? सगळ्यात मोठी समस्या ही आहे की मागचे नगरसेवक कोण हेच लोकांना माहीत नाही आहेत. कधी आलेच नाहीत, कधी फिरकलेच नाहीत. त्याच्यामुळे ज्या समस्या आहेत त्या वर्षानुवर्ष इथं या ठिकाणी वाहतुकीची समस्या आहे, अपघाताची समस्या आहे, इथं जे रोडच्या कडेला जे झाडं वाढतात त्याची व्यवस्थित कटिंगची समस्या आहे, स्ट्रीट लाईटची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, परत इथं सुरक्षितेच्या दृष्टीने समस्या आहे. आपण जर विवेकानंद नगर भागात गेला तर तिथं एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये फार मोठ्या प्रमाणात म्हणजे तिथं अंधार आहे, तिथं झाडं व्यवस्थित कटिंग होत नाही, तिथं त्या लोकांची CCTVची अनेक वर्षाची मागणी, कॉम्पाऊंड वॉलची मागणी आनंदनगरमध्ये आहे. परत अशोकनगरमध्ये काही भागात रस्त्याचा विषय आहे, स्ट्रीट लाईटचा विषय आहे. वसंतनगरमध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा देखील ड्रेनेज लाईनची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, किंवा तिथं कचरा गाडी व्यवस्थित येत नाहीत. अशा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे की हे जे उमेदवार आम्ही आत्तापर्यंत निवडून दिलेले आहेत ते लोकांपर्यंत येतच नाहीत. ही फार मोठी समस्या आहे आता. आता तुम्ही समस्या सांगितल्या, पाणी असेल, रस्ता असेल किंवा ड्रेनेज असेल, ह्या प्रश्नावर आपली तातडीची भूमिका काय असणार? हे बघा, आम्ही शिवसैनिक आहे, आमची भूमिका ही तातडीची नसती, अतितातडीची असते आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू. आता एकीकडे आपण जर पाहिलं तर तुम्ही नागरिकांची अशाही प्रतिक्रिया आहेत. नागरिक म्हणतात विकास आहे पण समान नाही. आपण बरोबर. काय उत्तर द्याल? निश्चितपणे जो बारामतीचा विकास आहे हा असमतोल विकास आहे, दिशाहीन विकास आहे आणि नागरिकांच्या जे पैसा आहे हा पैसा वाया जाणारा विकास आहे. ह्या विकासामध्ये कुठंही सुरक्षिततेचा विचार केलेला गेलेला नाही आहे नागरिकांचा. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. आमचा गरुडबागचा परिसर हा माझ्या मतदारसंघात येतो 11 नंबर प्रभागामध्ये. तिथं जर आपण गेला तर ठीक आहे, तिथं छान विकास केलेला आहे, ते सगळं दिसताना छान दिसतंय. पण तो रिंग रोड आहे, तिथनं हेवी गाड्या जातात आणि त्या हेवी गाड्या जात असताना त्या बाकीच्या गाड्या ह्या तिथे येणाऱ्या लोकांच्या ह्या रस्त्याला लागलेल्या असतात. त्यातनं लहान मुलं उतरत असतात, महिला उतरत असतात तिथून. आणि अशा वेळी जर एखादी मोठी गाडी जर जोरात गेली तर तिथं अपघात व्हायची दाट शक्यता आहे. आणि तुम्ही बघा तिथं एक आपण देशपांडे हॉस्पिटलकडून आलो तर तिथं एक टर्न आहे मेन रोडला लागताना परत, तर तिथं 4 व्हीलरचा टर्न बसत नाही, मोठ्या गाड्यांचा टर्न बसत नाही. ही फार मोठी समस्या आहे. आता तुमचे समोर उमेदवार आहे ते बलाढ्य शक्तीने म्हणजे प्रत्येक रीती शक्ती त्यांची मोठी आहे, तर तुम्ही त्यांना तोंड द्या, तर त्यांना तुमचं आव्हान कसं असणार आहे आणि ते उमेदवार इथले आहेत का स्थानिक? महत्त्वाचं काय आहे, ते स्थानिक तर नाहीच आहे, कारण ते कुठं राहतात, त्यांचं ऑफिस कुठं आहे, ऑफिसला गेलं तर भेटणं तर अशक्यच आहे. त्यांना 2-2 तास 3-3 तास आमच्या लोकांना तिथं सामान्य लोकांना वेटिंगला बसावं लागेल. त्याच्यामुळं तो तर मुद्दा आहेच आहे. त्यामुळं तो म्हणजे आणि कसं आहे की उमेदवार बलाढ्य नाही, मी मानत नाही की बलाढ्य आहे म्हणून. मी अगदी स्पष्ट सांगतो, कारण माझी मतदार हे बलाढ्य आहेत आणि त्यांच्या विश्वासावर मी आता आहे. मी मतदारांना बलाढ्य मानतो. आपण जर पाहिलं युवकांसाठी रोजगार असेल, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न असेल, यावर आपली ठोस उपाययोजना काय असणार आहे? आपली TC कॉलेजची इथं एक चौकी आहे, तर ती चौकी बंद आहे, तर प्रामुख्याने ती चौकी करून घेणं. आमचा हा जो TC कॉलेजचा रोडचा परिसर असेल, अशोकनगरचा परिसर असेल, रिंग रोडचा परिसर असेल, गरुडबागेचा परिसर, तिथं पोलिसांची गस्त असणं फार आवश्यक आहे. कारण तिथं ज्येष्ठ नागरिक, महिला असतील, लहान मुलं असतील, खेळण्यासाठी फिरण्यासाठी अशोकनगरमध्ये भुरट्या चोऱ्या देखील भरपूर प्रमाणात होतात. त्यामुळे तिथे देखील तिथं सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या बाबतीत तिथं योग्य ती भूमिका असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न त्या ठिकाणी करणार. आपण जर पाहिलं हा जो प्रभाग आहे तुमचा, त्याच्यामध्ये झोपडपट्टी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मध्यमवर्गीय गरीब लोक देखील आपण या प्रभागात पाहतो. तर या घटकासाठी कोणत्या प्राधान्याने तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवणार आहात? आता आपण गौतम नगरचा जो भाग पाहिला तर गौतम नगरमध्ये जर पाहिलं तर तिथं त्या प्रामुख्याने पाऊस जर पडला तर त्या भागामध्ये पूर्णपणे पाणी साठतं, त्यांची घरं पाण्याखाली जातात, तिथं कोणीही बघायला येत नाही. तर त्यांच्या दृष्टीने तिथं त्यांचं स्ट्रॉंग वॉटर करणं गरजेचं आहे. आता तिथं एक रेल्वेचा ब्रिज होता, पूर्णपणे चुकीचा ब्रिज झालेला आहे तो. त्याचा फटका हा आनंदनगर भागातील लोकांना बसणार आहे आणि विवेकानंद नगरमधल्या लोकांना सुद्धा बसणार आहे. तिथलं जे पाणी आहे, पाण्याचा निचरा होण्यासाठी तिथं योग्य प्रॉपर योजना तिथं कोणत्या प्रकारच्या नाही आहे. हे पूर्णपणे तिथल्या नागरिकांना फसवलेलं आहे त्यांनी. आणि फक्त आता तिथं
पंचायत समितीची भिंत वाचवण्यासाठी आमच्या गरीब कुटुंबाची तिथं घरं त्यांनी पाडलेली आहेत. आता सत्ताधारी असतील यांच्यावर मुख्य आरोप कोणते तुमचे आता? माझा पहिला आरोप त्यांच्यावरती हा आहे की लादलेले उमेदवार, जनतेला अमान्य असलेले उमेदवार, लोकांच्यात न मिसळणारे उमेदवार, लोकांची कामं न करणारे उमेदवार, लोकांशी व्यवस्थितपणे न बोलणारे उमेदवार, यांना जनतेशी काहीही न घेणारे उमेदवार, अशा पद्धतीचे हे उमेदवार. आणि ह्या प्रतिक्रिया ह्या मला मतदारांच्यात आलेल्या आहेत आणि मी मतदारांच्या घरापर्यंत गेलेलो आहे, त्यामुळे मला या मतदारांच्यात आलेल्या प्रतिक्रिया आहेत. आता प्रभाग 11 तुम्हाला पूर्णपणे बदलायचा आहे, Yes. तर मतदारांना काय आव्हान असणार आहे तुमचं? मतदारांना एकच आव्हान आहे की आपल्या घरातला उमेदवार म्हणून मला मतदान करा, सर्वसामान्य उमेदवार म्हणून मतदान करा, लढणारा उमेदवार म्हणून मतदान करा आणि तुमच्यासाठी सदैव हजर असणारा उमेदवार म्हणून मला मतदान करा. तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. आता प्रभागामध्ये फिरत असताना लोकांची अशी देखील प्रतिक्रिया आहे, विकास हा कागदावर आहे, बरोबर. तो प्रत्यक्ष रस्त्यावर हवा, यावर आपली प्रतिक्रिया काय असणार आहे? हा जो तुम्ही जे म्हणला की विकास हा कागदावर आहे, हा कागदावरच आहे. आणि तो कागद कुठला आहे माहिती आहे का? तो आपल्या घरपट्टे पाणीपट्ट्या आहेत का, त्याच्यावरती विकास दिसतो. जे वाढीव घरपट्ट्या पाणीपट्ट्या ज्या आपल्याला आल्यात ना, तो विकास ॲक्च्युली ना हा आमच्या घरपट्ट्याच्या पाणीपट्ट्याच्या कागदावरती दिसतोय हा विकास. इथं तर आपल्याला दिसतंय, पण सुरक्षिततेच्या दृष्टीने हा 100% बोगस विकास आहे. इथं सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा इथं विचार केलेला गेला नाही, त्यांच्या सुरक्षिततेचा या ठिकाणी विचार गेलेला नाही. आणि भविष्यात जी बारामतीची लोकसंख्या वाढणार आहे, त्या वाढणाऱ्या लोकसंख्येचा देखील या ठिकाणी विचार केला जाईल. अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की जे स्पीड ब्रेकर केले गेले आहेत बिगुन रोडचे 6-6 लाखाचे, आपण जर तिथं जाऊन पाहिलं तर ते स्पीड ब्रेकर आज बुजलेले आहेत. महत्त्वाचे ते इंडियन रोड काँग्रेस, इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार हे स्पीड ब्रेकर बनवलेले नाहीत. इथंही कोणत्याही प्रकारचे तांत्रिक उपाययोजना केलेल्या नाहीत, फक्त दिखाव्यासाठी बनवलेले आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहेत. आणि भविष्यात ज्यावेळेस हे पेवर ब्लॉक्स तर जेवढे निघतील ना, त्यावेळेस कळेल की हे स्पीड ब्रेकर किती चुकीचे आहेत. आणि आता ही डोळ्याला दिसायला चांगलं, भविष्यातला हा फार मोठा बारामतीकरांसाठी धोका आहे. प्रभाग 11 मधील मतदारांना काय संदेश असणार आहे तुमचा आता? माझा संदेश एकच असणार आहे प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांना की जागृत होऊन मतदान करा. तुम्ही जागृत तर आहात, कारण की मी आता पाहिलेलं आहे, मी प्रत्येक मतदारपर्यंत गेलेलो आहे, तर जागृत, सुशिक्षित आणि स्वतःच्या सुरक्षितेच्या दृष्टीने विचार करणारा हा मतदार आहे. आणि तुम्हाला 100% सांगतो की मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून प्रभाग क्रमांक 11 मधून मला प्रचंड मताने विजय करून देणारा हा मतदार आहे. विजयाची खात्री वाटते? 100%.